मित्रांनो, तुमच्याकडे पण रेशन कार्ड आहे तर तुम्हाला पण 3 मोफत सिलेंडर मिळणार आहे वर्षाला। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती सांगतोय। खासियत याची अशी आहे की 3 सिलेंडर तर वर्षाला मिळणारच आहे, कारण की बघा एका सिलेंडरची किंमत 800 ते 1000 रुपयांपर्यंत आहे, म्हणजे 3000 रुपयांपर्यंत वर्षाला आपली सेव्हिंग होणार आहे। प्लस कमी दरामध्ये तुम्हाला गहू, तांदूळ आणि खाद्यपदार्थ मिळणार आहे। जबरदस्त योजना आहे। फॉर्म भरणं अजून सुरू झालं नाहीये, पण कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे हे तुम्हाला आत्ताच जमा करून घ्यायचे आहे, कारण की काही दिवसात फॉर्म भरणं सुरू होणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जसं झालं, कारण की अनेकांना अप्लाय करायचं आहे पण त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नाही आहे, त्यामुळे त्यांना लवकर फॉर्म भरता येत नाही। अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आता समजून घ्या, ते डॉक्युमेंट जे मी सांगणार आहे ते गोळा करून घ्या आणि तुम्ही अप्लाय करू शकताय, कारण की 52.4 लाख जे महाराष्ट्रातले कुटुंब आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। त्यामुळे या 52 लाख मध्ये आपलं कुटुंब असावं, आपल्याला या योजनेचा फायदा भेटावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेल मध्ये समजून सांगतोय। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारतर्फे या अर्थसंकल्पामध्ये ही योजना आणली गेलेली आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। मग यासाठी कोण कोण पात्र आहे ते समजून घ्या। तर सगळ्यात आधी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःचं रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। मग कुठलं रेशन कार्ड? मग तुमच्याकडे केशरी कलरचं रेशन कार्ड आहे, पिवळ्या कलरचं रेशन कार्ड आहे तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। इथे दिले आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मग त्यामुळे जर केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय। महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही पाहिजे, प्लस सरकारने सांगितलं आहे की तुमचं उत्पन्न किती पाहिजे। मग ऑलरेडी जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे पिवळं किंवा केशरी तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे। आणि अजून एक अट टाकली की कुटुंबामध्ये 5 सदस्य असेल तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता। त्यामुळे ज्यांच्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहे ते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकताय। आता यासाठी कुठले डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र असणं गरजेचं आहे। तर सगळ्यात आधी आधार कार्ड लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे। उत्पन्नाचं प्रमाणपत्र जसं माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कॅन्सल केलं तशाच प्रकारे जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर त्याच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर पत्त्याचा पुरावा, मग तुमचं लाईट बिल असू शकतंय किंवा मग तुमच्या आधार कार्ड पॅन कार्डवर जे ॲड्रेस आहे ते पण चालणार आहे। त्याच्यानंतर कौटुंबिक ID पुरावा, मग तुमच्या कुटुंबामध्ये 5 लोक आहे हे दाखवण्यासाठी यांचा ID पुरावा लागणार आहे। आणि जात प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते पण लागणार आहे। तर हे सोपे डॉक्युमेंट आहे, आता जमा करून घ्या, कारण की बघा जर अर्ज प्रक्रिया आपण बघितली तर अर्ज करणं सुरू झालेलं नाहीये। 28 जून रोजी मुख्यमंत्री यांनी ही अन्नपूर्णा योजना जी आहे याची घोषणा केली होती, ज्यामध्ये 3 मोफत घरगुती सिलेंडर आपल्याला देण्यात येणार आहे आणि किती 52.4 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे आत्ताच हे डॉक्युमेंट जमा करून ठेवा। फॉर्म अजून भरणं सुरू झाले नाही, जेव्हा पण भरणं सुरू होईल तेव्हा मी लगेच सांगेल, तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।